रुपाली चाकणकर. काळाने पोरकं केलं, डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावली हिरकावून घेतली. रुपाली चाकणकर यांची भावुक पोस्ट. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी 8:45 वाजता सुमारास बारामतीत विमान अपघातात निधन झालं आहे. या घटनेने राज्यात शोककळा पसरली असून कार्यकर्ते धक्क्यात आहेत. अजित पवार यांचा एकूण 5 जणांसह विमानात अपघातात मृत्यू झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्या राष्ट्रवादी परिवारासह आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादा नावाच्या व्यक्तीची सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरकं केलं आहे. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावली हिरकावून घेतली, असं म्हणत भावूक झाले आहेत. रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून अशी इन्फॉर्मेशन दिली आहे. आधारस्तंभ हरपला, दादाचे निधन माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी, ते पण राजकारणापलीकडची. अपघाताच्या आदल्या रात्री बोलणं झालं, माझी मुलगी परत येणार नाही, पण पिंकीच्या आईचा टाहो. सूर्याच्या साक्षीने दादाचं काम सुरू व्हायचं. काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपलं काम करतील हा विश्वास वाटायचा. हीच दादाची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची. आम्हा सर्वांना दादाची आत्तायुक्त भीती होती. संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. करतो, बघतो, सांगतो हे शब्द दादांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते. राष्ट्रवादी पुन्हा आपला दादा लय रुबाबदार, असे उत्तुंग शिंदे यांनी सांगितलेले अजित पवारची ती आठवण सांगितली. शेवटच्या घटनाला केंद्रस्थानी ठेवून आपला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे. महिला राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे, असे सांगणारे लाडक्या बहिणीच्या हक्काचे दादा आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरले नाही. आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेले नेतृत्व पोरका झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.